बुलढाणाच्या मोताळा तालुक्यातील जयपूर गावात अवैध सावकाराच्या घरी टाकलेल्या छाप्यात मोठा मुद्देमाल उघड आला आहे। कोरे स्टॅम्प पेपर, चेकबुक्स, मोबाईल आणि अन्य महत्त्वाची कागदपत्र जप्त झाले असून पुढील कारवाई सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील जयपूर गावात सावकारीचे जाळे फोफावल्याची गंभीर बाब समोर आली आहे। लोकनिबंधक सहकारी संस्थेकडे आलेल्या तक्रारीनंतर सहाय्यक निबंधकाच्या पथकाने अवैध सावकार संदीप विनायक देशमुख यांच्या घरावर छापा टाकला। या छाप्यावेळी घरात सखोल झाडाझडती करण्यात आली आणि अनेक धक्कादायक गोष्टी उजेडात आल्या। पथकाने 61 कोरे धनादेश, विविध व्यक्तींची स्वाक्षरी केलेले स्टॅम्प पेपर, 5 मोबाईल फोन्स, नोंदी ठेवलेल्या वह्या आणि अन्य संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत। या कारवाईत उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी आणि पोलीस कर्मचारी सहभागी होते। या धडक कारवाईने जिल्ह्यात अवैध सावकारांचे धाबे दणाणले असून सावकारीच्या काळ्या जाळ्यावर प्रशासनाने मारलेला हा मोठा हात आहे। लोकांनी नोंदवलेल्या तक्रारींना दाद मिळाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे। या प्रकरणी पुढील तपास सुरू असून दोषींवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे संकेत जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी दिले आहेत। जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा या कार्यालयामध्ये अवैध सावकार संदीप विनायकराव देशमुख राहणार जयपूर, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा यांच्याबाबत अवैध सावकारीच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाली होती। त्यानुसार सहकार विभाग, महसूल विभाग व पोलीस विभाग यांच्या संयुक्त पथकाने आज त्यांच्याकडे धाड टाकली असता विविध बँकांचे 61 धनादेश, एक कोरा मुद्रांक, एक करारनामा, एक आर्थिक नोंदी असलेली नोटबुक आणि 5 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। सदर बाबतीत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 2014 अंतर्गत पुढील कारवाई करण्यात येईल। सदर कारवाई ही माननीय जिल्हाधिकारी, माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनामध्ये तालुका सहाय्यक निबंधक श्री गजानन आमले यांच्या पथकाने पार पाडलेली आहे।